हाय मित्रांनो, नमस्कार. जय भीम, जय शिवराय. तर आज म्हणजे सकाळपासून म्हणजे काल रात्रीपासून मला बोलायचं म्हणजे तुम्हाला मनातली गोष्ट सांगते मी. कुणाला शेअर नाही करू शकत, पण तुम्हाला सांगते मी. कालपासून मला म्हणजे रातभर झोपच नाही. एक एक क्षण, एक एक आठवण, एक एक प्रत्येक क्षण मला आठवतं की नाही का, 13 तारखेला माझी मम्मी जिवंत होती आणि 12च्या नंतर 14 तारीख लागती आणि त्याच्यानंतर मम्मीला अचानकच अटॅक येतो. आणि 13 तारखेला 4:30-5 पर्यंत मी तिकडं होते. व्हिडिओ पण तुम्ही बघितला असेल पहिल्याचा. आणि ज्यांनी ज्यांनी माझे पहिलेचे फॉलोअर्स आहेत त्यांना तर सगळंच माहिती आहे. आज 14 तारीख आहे, तर काय बोलावं आता तुम्हाला. 14 तारखेचा मला म्हणजे आज खूप त्रास होत आहे. जे रातभर तर एक तर झोपले नाही मी, तर रडून म्हणजे रडतच होते. पण नाही का, परत म्हणलं नाही का तेच हे नाही घेऊन बसायचं. तरी मी मगाशी लाईव्हला आलते, हे ते घरात व्यवस्थित आहे. पण कसं असतं, माणूस किती असं दाखवलं, किती राहिलं तरी माणूस आतल्यात रडतच असतं. मग आज मम्मीचं माझ्या वर्षश्राद्ध आहे ना, वर्ष झालं. तर गावाकडचं काय काय कार्यक्रम वगैरे तेव्हाच मी करून आलते. आज काय फक्त नाही का दोघी जणांना म्हटलं जेवू घालायचं आणि ते काय करायचं असेल तर आवीला म्हटलं करा. आता मी तर इथं पुण्यात आहे, मी तर नाही जाऊ शकत सारखंच गावाला. तर आवी गावाकडं करणारच आहे. म्हणजे गावाकडं पूजा वगैरे मांडल्या, आवीने फोटो वगैरे पाठवलं. वाटलंच तर व्हिडिओ मी म्हणजे व्हिडिओ मागून घेतले पूजा वगैरे केलेलं. तर फोटो पाठव म्हणलं होतं आवीला. तर आवीने पाठवले. ते टाकल मी व्हिडिओच्या शेवटला. कसं असतं माहिती आहे का, आई वडील लय महत्त्वाचे आहेत माणसाला. आपण किती मोठं झालं ना तरी आईवडील पाहिजेल म्हणजे पाहिजेलच. आईवडिलांशिवाय कोण नसतं. आईंना आपण काही बोलतो, दुसऱ्याला काय बोलता येतं का आपल्याला? नाही. आणि जे काळजी माया करणारे असतं ना, ते बाहेर कुणी लाख रुपये दिलं तरी कोण करणार नाही, का करोडाने दिलं तरी कोण करणार नाही. तसं हे आईवडील आपलं नाळ सोडलेलं आहे. मला इथं काय झालं की माझ्या आईला जे त्रास होईल किंवा माझ्या आईला काय झालं की इथं मला त्रास होईल. तर विचार करा, काल रात्रभर मी झोपले नाही. झोपले पण असं रडतच झोपले की मला नाही का असं धक 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 होत होतं. लय त्रास झाला मला. मला हे पण म्हणले जाऊ दे, नको रडू आता, नको हे करू. पोरं पण म्हणले. पण शेवटी कसं आहे बघा, किती मी हसले, व्हिडिओ काढले, काही काढलं, माणूस बघा प्रत्येकाला तर दुःख दाखवत नसतो कोणाला. मी दुःखी आहे म्हणून. आणि आपण ब्लॉगर आहे, व्हिडिओ मी काढते, तर मी माझं दुःख नाही कोणाला आता मी साधं आवरून नाही आले तर लगेच लोक म्हणतात आवरलं नाही का, आंघोळ नाही केलं का, हे नाही केलं का, ते नाही केलं का, असं बोलतात. म्हणजे कसं आहे, समाजाला फक्त फ्रेश चेहरा आणि नेहमी हसरा चेहरा असा आवडतो. ठीक आहे, त्यांचं पण काही चुकत नाही. त्यांच्या हिशोबाने त्यांचं ते बरोबरच आहे. ज्या आपण एखाद्या व्यक्तीला बघतो तर ती व्यक्ती नेहमी हसणारी पाहिजे, म्हणजे त्यांना पण चांगलं वाटतं. बरोबर आहे, त्यांचं पण काही चुकीचं नाही. पण कसं आहे माहिती आहे का, मी नेहमी तर हसतच असते. मी म्हणजे 5-6 महिने पण मला खूप 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 म्हणजे खूप त्रास झाला. पण तेव्हा पण मी नाही का रडायला आले की जरा वेळ रडायचे. नंतर नाही का असं तोंड धुवायचे की आवरायचे बिवरायचे आणि परत नाही का असा हसरा चेहरा असं दाखवायचे. मला नाही का, मला काही त्रास होत नाही, मी एकदम व्यवस्थित आहे. पण तसं नसतं. प्रत्येकाच्या माणसाला त्रास होत असतो, प्रत्येकाला त्रास होतच असतो.
मी म्हणलं होतं व्हिडिओ काढताना नाही रडणार आणि नाही का व्यवस्थित फक्त बोलणार, पण किती कंट्रोल केलं ना तरी. आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का, माझ्या मम्मीचं वय काय आत्ता अशी म्हातारी वगैरे नव्हती झाली. माझ्या मम्मीचं किती वय, 50 वय असेल माझ्या मम्मीचं, पण असं झालंय. तर तर हे मनाला एक्सेप्ट होत नाहीये, मान्य एक्सेप्ट होत नाही, तरी एक्सेप्ट करायला पाहिजे. पण त्रास होतो, खूप त्रास होतो. पण मला आत्ता कळालं, मला म्हणजे दुःख म्हणजे काहीच माहिती नव्हतं. पण मम्मीचं असं झालं तेव्हा असं कळालं की खरंच का असतं काय, नाही का, माणसाचा काही भरोसा नाही आहे. मी बघा आदल्या दिवशी माझी मम्मी आली, राहिली, आम्ही तिकडं गेलो कोंडापुरीला, तिथनं आलो, मग रात्री राहिली, मग सकाळी उठली, मग दुपारपर्यंत होते. दुपारनंतर मी सोडायला घरी गेले कोंडव्याला, मग सोडून आले. त्याच्यानंतर पण येताना मी व्हिडिओ टाकला होता बघा. काल रात्री पण त्या व्हिडिओला वर्ष झाले म्हणून फेसबुकने पाठवला होता बघा हा व्हिडिओला. तर त्यात मी आपल्या रिक्षात बसून येत होते, मम्मीने मला हात कुंकू लावलं, ते बघितलं मी. अजून मला त्रास झाला. अजून मी नेल पॉलिश लावता लावता व्हिडिओ काढला होता, ते आलं. म्हणजे 1 वर्ष झाले की त्यांचा व्हिडिओ फेसबुक पाठवतो ना, नेमकं म्हणजे मी दुःखी आणि त्यात ते व्हिडिओ अजून ओव्हरलोड. मग नाही का कसं तरी समजावलं, पण नाही का असं प्रत्येक त्या त्या रात्री काय काय घडलं, काय काय नाही. अक्का होगा हे दिवस तर किती 2 वाजत आले. 2 वाजता पण मी कुठं होते, कुठं नाही. ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही डायरेक्ट गावाला गेलतो ना, ॲम्ब्युलन्समध्ये होतो. 2 वाजता कुठं उतरले, अक्कलकोटमध्ये हार वगैरे घेतलं, हे ते म्हणजे सगळ्या गोष्टी एक 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 रिपीट. ते अजून माणसाला त्रास 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 व्हायला लागले. पण ना देवाने लय वाईट केला, असं नव्हतं करायला पाहिजे होतं. म्हणजे वय झालं असतं ना, तर झालं असतं ना, असं काही नसतं. वय झाले म्हणलं असतं. चालता बोलता व्यक्तीला अटॅक येऊ शकतो म्हणल्यावर हे कोणती गोष्ट. असं पण नाही म्हातारी झाली काय नाही, जान जेवण बाईला देऊन येतो म्हणलं तर हे कुठली गोष्ट झाली. हां, तेव्हापासून मी तर लय नाराज आहे. काय आता इलाजच नाही आता. हेच बोलायचं होतं मला. चला बाय.